वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये अमेरिकेचं सिम कार्ड, 3 फोनमधून खळबळजनक खुलासा. काही दिवसापूर्वी पोलिसांनी वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केले होते आणि यातून आता खळबळजनक खुलासा बाहेर आलाय. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. 2 दिवसापूर्वी CIDनं वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर वाल्मिक कराडसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या सुटकेचे मार्ग बंद होताना दिसत आहेत. अशात आता वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन देखील समोर आले. काही दिवसापूर्वी पोलिसांनी वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केले होते. यातून आता खळबळजनक खुलासा समोर आलाय. खरं तर वाल्मिक कराडने संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याशी संवाद साधला होता. याबाबतची कबुली स्वतः विष्णू चाटे यानं दिली होती. पोलिसांनी चाटे याचा फोन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना अद्याप चाटे याच्या फोनचा सुगावा लागला नाही. दरम्यान पोलिसांनी तपासासाठी वाल्मिक कराडचे 2 फोन जप्त केले होते. या फोनमधून खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसांनी वाल्मिक कराडचे जे 3 मोबाईल जप्त केले होते त्यातील काही सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर करण्यात आल्याचं समोर आले. विधानसभा निवडणुकीच्या विशिष्ट काळात याच मोबाईलवरून काही लोकांना फोन केल्याचा संशय SITला आहे. आता वाल्मिकनं हे फोन कुणाला केले, कशासाठी केले याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र त्याचे सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्यानं या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचं बघायला मिळते. सध्या SITकडून वाल्मिकच्या अमेरिका कनेक्शनचा तपास केला जात आहे.